वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायांना वंदन करून अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला वंदन करून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे अक्षरशः मृत्यूवर विजय मिळवणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवले वाढवले रंजल्या गांजल्यांचे स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब मगरू पेशव्यांचा माज आपल्या तलपत्या तलवारीने उतरवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यामाई होलकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच मराठी माणसाला ताट मानेने जगायला शिकवणारे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्यांनी ज्यांनी इतिहासाची क्रांती केली एक नवीन विचार पेरला त्या सर्व क्रांतिकारी महामातांना महामानवांना आपल्या सर्वांच्या अनुमते विनम्र अभिवादन. मी क्रिकेट समालोचक दीपक कोकरे आपल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेदरम्यान सहर्ष हार्दिक 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 असं स्वागत करतो. जवळ ऑन गोईंग मॅच कडे सामना पाहतोय. अर्थात या स्पर्धेतील दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलाय. बोरथल 11 त्यांच्या विपक्षात पाहतोय त्रिमूर्ती आडे. बोरथले संघाने टॉस विन होत असताना त्रिमूर्ती आडे या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आघाडीची जोडी मैदानात अर्थातच संकेत आणि युग. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. संकेतच्या बॅटमधून दुसरा चेंडू फेस करत असताना एक धाव आली आहे. अर्थातच 2 चेंडू फेस करत असताना 7 धावेवरती धावसंख्या पाहतोय. एक मोठा फटका तर आलाय परंतु खाली क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तरी बोरथल 11 या संघाचं. कारण झेलबादची संधी तर निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये हे बोरथल 11 या संघाच्या क्षेत्ररक्षकांना. आजच्या दिवसामध्ये आमच्या साथी समालोचक जोडले जातील. या विभागात नेहमीच त्यांचा आवाज सातत्यपूर्ण प्रत्येक स्पर्धेला ऐकायला मिळतो ते घोड आवाज ज्यांचा. अर्थातच कल्पेशजी मालवी सर. जावेद ऑनगोइंग मॅच कडे पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते निर्धाव चेंडू आणि प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थानं हे मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना कसपणाला लागतो. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचं वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक हाताळताना यश गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडूवरती षटकार आला परंतु तदनंतरच्या चेंडूवरती 2 चेंडू सिंगल धावेमध्ये आणि नंतरचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली. लेग स्टिकच्या बाहेर बराच जाणारा बॉल. पहिला षटक समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोरबोर्डला आपण पाहतोय बिनबाद 9 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु तदनंतरच्या चेंडू फेकी करत असताना सिंगल आणि डॉट चेंडू फेकी केले गेले. याचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु कुठलंही दडपण उराशी न बाळगता गोलंदाजी केली आणि खऱ्या अर्थानं 9 धावांवरती हे पहिलं षटक समाप्त करतोय बिनबाद 9. संकेत जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. संकेत आणि युगची जोडी. पहिल्या चेंडूवरती संकेत दाखवले संघाची धावसंख्या मोठी उभारायची असेल तर संकेत आणि युगला ती जबाबदारी घेऊन ही फलंदाजी करावी लागणार आहे. मोठा फटका आडव्या बॅटने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सीमा रेषा पार चौकार.
आणि पुन्हा एकदा एक धाव. अर्थातच धावसंख्येचा विचार करायचा गेला तर 14 धावा स्कोर बोर्डला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अमर गोलंदाजीसाठी तयार होतोय. अजून एक थर्डमॅनच्या दिशेने बॉल जमिनीला घासत पुसत चाटत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पहिली अवांतर धाव या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अर्थातच अमर गोलंदाजीवरती असताना वाईट चेंडू येतोय. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 19 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. संकेत फॉर्म मध्ये आहे. युगही त्याला साथ देतोय. आतापर्यंत 19 धावा बिनबाद. पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा चेंडू त्याला सन्मान तर दिला गेला. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि धावबादची संधी. पंचांकडे अपील. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल आणि फेकी करत असताना त्रिफला उडवला परंतु पंच अपील फेटाळतायत. सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण होतात. पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार करायचा गेला तर 21 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. अजून एक मोठा फटका. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल बॉलवरती. तोपर्यंत दुसरी धावी पूर्ण होतीये. प्रत्येक सिंगल धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट. दोन्हीही फलंदाज सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये पूर्ण धावा करतायत. दुसऱ्या षटका समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोर बोर्डवरती 23 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. कारण गोलंदाजी करत असताना दोन्ही गोलंदाजाने विकेटसाठी संधी तर निर्माण करून दिली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ काही क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच बोरथल 11 या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून मिळाली नाही. त्यामुळेच काय तर युग आणि संकेत सध्याच्या घडीला नाबाद धावांची खेळी सध्याच्या घडीला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आतापर्यंत 23 धावा स्कोर बोर्डला तर पाहायला मिळत आहेत. अजून पुढील येणाऱ्या 2 षटकांमध्ये हा धावांचा डोंगर किती धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण नियोजन म्हटलं तर साई कृपा क्रिकेट संघ बोरथल आयोजित स्वयंभू श्री जाकमाता देवी चषक 2026 आणि हे धमाकेदार दर्जेदार हे आयोजन आणि नियोजन सध्याच्या घडीला यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैयक्तिक पहिला संघाचं 3रं षटक हाताळत असताना पहिलाच बॉल फेस करत असताना पहिलाच बॉलवरती बिगिट येतोय. मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार येतोय. बिगिट षटक. तेजस गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक. पहिला चेंडू फेस करत असताना षटकारदार आलाय. दुसऱ्याही बॉलला पुल करत असताना सक्सेसफुल ब्युटिफुल पॉवरफुल आणि हाही दुसरा बॅक टू बॅकचा षटकार. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना दोन्ही बॉलवरती मोठे हल्ले
संकेतच्या बॅटमधून पाहायला मिळालं, कारण संकेतला जीवदान दिलंय आणि त्या जीवदानाचं खऱ्या अर्थानं तो सोनं करतोय. पहिला 2 चेंडूवरती षटकार आले, तिसरा येईल का? तिसराही आडव्या बॅटने घेतलाय, परंतु क्षेत्ररक्षक सुरेख असं क्षेत्ररक्षण होत आहे बोरथल इलेव्हन या संघाकडून आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला होता, परंतु एक धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्या पुढे सरसावत असताना स्कोरबोर्डवरती धावा लागल्या तर सध्याच्या घडीला 36 या आकड्यावरती बिनबाद. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल तेजस याची, कारण या षटकामध्ये धावा थांबवणं गरजेचं होतं बोरथल इलेव्हन या संघाकरिता. परंतु त्रिमूर्त आडे संघाचा संकेत काही कमी नाहीये, कारण जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचं सोनं खऱ्या अर्थानं संकेतने केलंय. मित्रांनो, संधी ही प्रत्येक वेळी मिळत नाही, परंतु जी संधी मिळत असते त्या संधीचं सोनं करणं आणि सोनं करत असताना संघाचंच नव्हे तर गावाचं नाव उंचावरती देणं हे महत्त्वाचं असताना तेच संधीचं सोनं खऱ्या अर्थानं संकेत आणि युगने केलंय. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय, युगलाही जीवदान मिळतंय. पुन्हा एकदा एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 37 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. शेवटचा चेंडू या षटकातील तेजस, पुन्हा एकदा मोठा फटका तर आलाय डीप मिड विकेटला. झेल टिपला जातोय झेल, संपतोय फलंदाज संकेतचा खेळ. धक्का क्रमांक 1, संकेत बाद. पहिला चेंडू फेस करत असताना फुलर लाईनचा हा बॉल आणि खराब क्षेत्ररक्षण, कारण धावा तर आतापर्यंत खूप साऱ्या त्रिमूर्ती आडी या संघाने आपल्या खात्यामध्ये जमा केलेत आणि बोरथल या संघाला या धावा रोखायच्या असतील तर प्रत्येक चेंडू अडवणं, दुहेरी धावांना एकेरी धावामध्येच ठेवणं हे महत्त्वाचं असणार आहे, परंतु हे खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बोरथल इलेव्हन या संघाकडून. एकदा ऑफसाईडच्या दिशेनं मोठा फटका तर आलाय, परंतु त्याही चेंडूवरती 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का? परंतु माघारी पाठवलं जात आहे सुहास याला. युग खऱ्या अर्थानं सलामीला आलेला फलंदाज संकेत बाद होत असताना स्वतः युग याने जबाबदारी घेतली आहे. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये तो यशस्वी होतोय आणि युग जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्येही 14 आणि शेवटचं षटक हाताळत असताना सुनील किती धावा खर्च करेल हे पाहणं आवश्यक असणार आहे. डॉट बॉलची सांगता होतीये, एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बऱ्याच कालावधीनंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुनील पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजीसाठी. समोरच्या दिशेने स्वतः गोलंदाज येतील, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं. अजून एक धाव खात्यामध्ये जोडली जात असताना धावसंख्या 42 या आकड्यावरती पाहायला मिळते. 1 बाद 42
संकेतचा विचार करायचा गेला तर एक चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 26 धावांची वादळी खेळी करून तो परिपूर्ण संघासाठी काम करून माघारी तर परतलाय, परंतु युग याने ते जबाबदारी स्वीकारली आहे. सुहास एक बॉल फेस करत असताना केवळ 1 धाव आपल्या संघासाठी जमा करतोय. या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू. आडव्या बॅटने काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बिग 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 हिट फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. येतोय सुहासच्या बॅट मधून हा त्यांच्या शुभास त्या टॉस केला जातोय. पुढील सामना आमच्या सर्वांच्या भेटीसाठी येईल न्यू होप क्रिकेट संघ लोणवाडी आणि त्यांच्या विपक्षात भैरवनाथ क्रिकेट संघ वाघिवणे. भैरवनाथ क्रिकेट संघ वाघिवणे संघ टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमना विनंती असणार की आपली प्लेइंग 11 तयार ठेवायची. ही मॅच झाल्यानंतर लगेचच वाघिवणे संघाने क्षेत्ररक्षण करून लोणवडी संघाचे दोन्ही फलंदाजांनी तयारीत राहून खेळ चालू करायचा आहे. दोन्ही टीमसाठी पुढील मॅच करता शुभेच्छा असणार आहेत. जाऊयात पुन्हा एकदा ऑनगोइंग मॅचकडे. सामना आपण पाहतोय बोरथल 11 त्यांच्या विपक्षात त्रिमूर्ती क्रिकेट संघ आडे. अठ्ठेचाळीस धावांचा डोंगर उभा केलाय. 49 धावा बोरथल 11 या संघाला. अर्थातच समीकरण पाहायला गेलं तर 20 चेंडू 49 धावा, 49 धावा 20 चेंडू हे समीकरण येणाऱ्या 20 अर्थातच 20 बॉल अर्थातच 4 षटकांमध्ये पाहायला मिळणार आहे. 5 चेंडूंचं हे षटक हाताळलं जाणार आहे. अर्थातच 20 चेंडू आणि 49 धावांचं मोठं आव्हान अर्थातच बोरथल 11 या संघाकरता. या संघासमोर त्रिमूर्ती आडे या संघाने ठेवून दिलंय. जबाबदारी घ्यावी लागणार आहे बोरथल 11 या संघाच्या दोन्ही बॅटरला. अर्थात तेजस आणि यश आपण फलंदाजीसाठी पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये पाहायचं गेलं तर विकेटचं पूजन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गजर जय घोषाने खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात केली गेली. त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनश्च एकदा आपण गजर करूयात. स्त्री म्हणजे देवलातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणाऱ्याचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्मितीची शपथ घेणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मुठभर मावळे साथीला घेऊन दिनदुबल्या रयतेचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवून आलेला अफजल खानाचा कोतला प्रतापगडच्या पायथ्याशी टाराटारा फाडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गोठ्यातील गाय, अंगणातील तुळस आणि मंदिरावरील कळस ज्यांनी वाचवले तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. धर्म शिवबा, कर्म शिवबा, गळ्यातील माल शिवबा, तुकोबांची गाथा शिवबा, घरात लावलेला पहिला दिवा शिवबा. आणखीन काय सांगावं, 450 वर्षापूर्वी पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा मराठा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती पदे हर हर. जाऊयात पुन्हा एकदा ऑनगोइंग मॅच कडे. तेजस आणि यश फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पहिला चेंडू फेस करत असताना ब्लॉक होलचा बॉल पाहायला मिळाला आणि दुसऱ्याच बॉल वरती जबरदस्त झेल टिपला जातोय आणि
धक्का क्रमांक 1 तेजस बाद. ज्याने जबरदस्त 26 धावांची खेळी केली होती तोच फलंदाज सध्याच्या घडीला तेजस याला झेलबादच्या स्वरूपात माघारी पाठवलं आणि तिसरा बॉल हातात असताना एक धाव येते. अर्थातच संघाचा श्री गणेशा धावसंख्येचा केला जातोय तो अर्थातच बोरथली लेवन या संघाकरता. अमरच्या बॅटमधून एक धाव आली आहे. स्वतःचा वैयक्तिक धावांचा श्री गणेशा केला जातोय. बोरथली इलेव्हन या संघासाठी धावांचा श्री गणेशा केला जातोय. 20 चेंडूवर 49 धावांचं आव्हान घेऊन बोरथली इलेव्हन संघ हा खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी उरलाय. एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला हा फटका म्हणावा लागेल, परंतु त्याही चेंडूवरती 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्या पुढे सरसावत असताना तिन्ही आकड्यावरती पाहायला मिळते. तेजस स्वस्तात माघारी परतलाय, परंतु आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे यश आणि अमर या दोन्ही बॅटरला. कारण क्षमता आहे दोन्ही बॅटरमध्ये, परंतु ती जबाबदारी खांद्यावर घेऊन बोरथली इलेव्हन या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय, पार येतोय चौकार. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक सुहास गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक हाताळत असताना संकेत याने 7 धावा खर्च केल्या आणि तेजस सारख्या एक विस्फोटक फलंदाजाला माघारी पाठवला. अर्थातच महत्त्वाचं षटक, निर्णायक षटक संकेत याने हाताळलं आणि जबरदस्त षटक त्रिमूर्ती आडे या संघासाठी म्हणावं लागेल, कारण हे महत्त्वाचं षटक पहिलं षटक हाताळत असताना 7 धावांचं षटक हाताळलं गेलं. एक गडी अर्थातच तेजस माघारी परतवलं. यश आणि अमर, यश खऱ्या अर्थानं 6 धावांवरती खेळी करतोय, अमर 1 धावांवरती. पुन्हा सुहास गोलंदाजी मार्कवरती. आडव्या बॅटनं ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येईल, फेकी करेल तोपर्यंत एकच धाव पूर्ण. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना पुन्हा एकदा 8 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक सुहास गोलंदाजी मार्कवरती. अजून एक आडव्या बॅटने मोठा फटका, पुलचा सक्सेसफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय. बिगीट षटकार.
शिवाजी महाराज म्हटलं तर आपल्या सर्वांचंच आराध्य दैवत आणि समोरच्या दिशेला भगवा पताका या ठिकाणी फडकताना पाहतोय. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं ना, त्यांचा जयघोष केला जातो ना, तेव्हा अंगामध्ये एक ऊर्जा निर्माण होतीये. प्रत्येक या महाराष्ट्राचं, त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवांचं, प्रत्येक व्यक्तिमत्वाचं खऱ्या अर्थानं एक रक्त उसळताना आपल्याला पाहायला मिळतं आणि जबरदस्त झेल टिपला जातोय. पहिला प्रयत्न तर यशस्वी राहिले, परंतु दुसरा प्रयत्न अटेम्प्ट करत असताना एक मोठा झेल टिपला जातोय. स्पर्धा नवीन आहे, खेळाडू नवीन आहे, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं असणार आहे. ज्या पद्धतीनं DJ मास्टर या ठिकाणी सॉन्ग लावतात ना, मी आपणास सांगू इच्छितो की मी जरी या ठिकाणी मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये राहत असलो तरी राजधानी किल्ले रायगडाच्या कुशीत असणारं, अगदीच पायथ्याला असणारं रायगडवाडी हे माझं गाव आणि त्या गावाला बिलॉंग करत असताना मुंबईसारख्या शहरामध्ये राहत असताना प्रत्येक समालोचकाच्या भूमिकेमध्ये मी पाहायला मिळतच असतो. कारण पुन्हा एकदा हा बिग हिट पाहायला मिळाला. 10 चेंडू 28 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत होतं.
थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक. सुहास गोलंदाजी मार्कवरती. आडवा बॅटने ऑन साईडच्या दिशेने मोठा फटका तर आलाय, परंतु धावा किती येतील? एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात विराज माघारी परततोय आणि मोठा धक्का. धक्का क्रमांक 4. विराज तंबूच्या आसऱ्याला माघारी परत असताना पाहायला मिळतोय. चार चेंडू 17 धावांचं समीकरण. नव्या बॅटने अजून एक मोठा फटका आणि खराब क्षेत्ररक्षण, गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते त्रिमूर्ती आडी या संघाकडून. आणि बॉल वन बाउन्स. सी मा रे शा पार चौकार. थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण सूर्याच्या उजेडात 36 धावा. 3 चेंडूने 13 धावांचं समीकरण. निर्णायक 3 चेंडू आणि त्यातील एक चेंडू तर आलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता थांबून ठेवला गेलाय. या स्पर्धेचा नियम अर्थात पाहायला गेला तर कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 2 चेंडू आणि 13 धावांचं हे समीकरण खऱ्या अर्थानं सुहास गोलंदाजीवरती आला. पहिला बॉल फेकी करत असताना दुसरा धावेचा प्रयत्नात एक धावबाच्या स्वरूपात मोठी विकेट आली आणि पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे. पंच नो घोषित करतायत. विकेटच्या बाहेरून जाणारा बराचसा हा बॉल पाहायला मिळाला आणि फ्री हिटचा चेंडू, फ्री पॉलिसी ठेवून दिली गेली आहे. ती अर्थातच अमर या बॅटर करिता. दोन चेंडूने 12 धावांचं समीकरण. दोन्ही मोठे फटके येणं आवश्यक असणारे अर्थातच बोरथल 11 या संघाकरिता. ते अमर पेलेल का? मोठा फटका तर आलाय ऑफ साईडच्या दिशेने, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला घासत पुसत साठत चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल बाकी. एक चेंडूने 8 धावांची गरज. सुहास गोलंदाजी मार्कवरती. अमर फेस करेल आणि मोठा फटका समोरच्या दिशेने तर येतोय. झेल होईल का? परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार आणि 4 धावेने हा खऱ्या अर्थानं बोरथल 11 हा संघ या मॅच मध्ये पराभूत होतोय. जबरदस्त खेळी राहिली परंतु कुठेतरी कमी पडले आणि 4 धावेने हा निसटता पराभव म्हणावा लागेल तो बोरथल 11 या संघाकरता. हार्ड लक टीम बोरथल 11. खूप साऱ्या शुभेच्छा आपला पुढील स्पर्धेकरता आणि अभिनंदन असणार आहे त्रिमूर्ती आडी या संघाचं. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्थातच नो डाऊट या मॅचचा हिरो, ज्याच्या बॅटमधून एक चौकार 3 षटकाराच्या मदतीने 26 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना